पश्चिम बंगाल म्हटलं की पश्चिम बंगालची शेरनी आठवते. पण त्या शेरणीला घायल करायला भारतीय जनता पार्टी किंवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ताकदीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. 294 विधानसभा सदस्याच्या जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये खरं तर कित्येक वर्षांची डाव्यांची सत्ता उलटून 2011 मध्ये ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या सत्तेमध्ये होत्या किंवा बसल्या, त्या दिवसापासून आज तागायत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी हरल्या नाहीत. संपूर्ण राज्यावर त्यांची ज्या पद्धतीनं पकड आहे, कित्येक ममता बॅनर्जीच्या लोकांना भारतीय जनता पार्टीनं छळलं, त्रास दिला, काही नेते फोडले, तरी त्या डगमगल्या नाहीत. आज परत एकदा पश्चिम बंगालच्या निवडणुका त्या ठिकाणी सुरू आहेत. आज प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू आहे. परंतु पश्चिम बंगालमध्ये देशाच्या प्रधानमंत्र्याला सर्वसामान्य व्यक्तीच्या दुकानावर जाऊन तिथला 10 रुपयाचा आवडीचा पदार्थ त्या ठिकाणी खावासा वाटला आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षाचे माशावर ताव मारू लागले. खरं तर पश्चिम बंगाल म्हणजे ममता दिदीचा सुद्धा आहे आणि म्हणजे माशाचा सुद्धा आहे. पश्चिम बंगाल मोहरीपासून बऱ्याच प्रसिद्ध गोष्टीसाठी सुद्धा ओळखला जातो. परंतु त्याच पश्चिम बंगालला आपल्या ताब्यात घेण्यासाठी ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसपासून भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, इतर डावे असतील किंवा एमआयएम पर्यंत बरेच राजकीय पक्ष पश्चिम बंगालमध्ये नशीब आजमावत आहेत. प्रश्न हा नाही की निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल. प्रश्न हा आहे, ममता बॅनर्जींना सत्तेतून बाजूला करण्यासाठी सगळ्यांनी जीवाचं रान सुरू केलंय. परंतु डिनर डिप्लोमसी असेल, आयता ठाकूर मासे खातायत आणि ठाकूर मासे खातायत म्हणल्यावर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी त्यांच्यावर बोलणार नाहीत असं होणार नाही. आयता मुद्दा भारतीय जनता पार्टीने, कारण 10 रुपयाची काय ती रेवडीसारखा पदार्थ मोदीजींनी घेतला, देशभर चर्चा झाली. बघा मोदीजी त्या ठिकाणी कसे सर्वसामान्याच्या दुकानावर जात आहेत. पण एक लक्षात ठेवा, प्रोटोकॉल असतो प्रधानमंत्र्याचा, त्याच व्यक्तीचं 100 वेळेस दुकान पोलिसांनी तपासलं असेल हे सुद्धा विसरता येणार नाही. लोकांचं लक्ष हे पश्चिम बंगालच्या मतदारांकडे आहे. आज प्रत्यक्ष मतदान 5 वाजेपर्यंतचा आकडा काढला गेला. 89 पॉइंट समथिंग त्या ठिकाणी मतदान झालं. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये एकूण 90% वर मतदान झालं. पश्चिम बंगालच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वोच्च मतदान हे पश्चिम बंगालमधले झालं. म्हणजे बंगाली लोक किती मतदानाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी गांभीर्यानं घेतलं हे वेगळं सांगायची गरज नाही. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा पश्चिम बंगालमध्ये साधारणतः 2021च्या निवडणुकांमध्ये विधानसभेच्या 2021च्या 83-84% मतदान पश्चिम बंगालमध्ये झालं होतं. म्हणजे मागचं रेकॉर्ड या वर्षीच्या या निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालच्या नागरिकांनी तोडलं. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि जिथं जास्त मतदान झालं तिथं ममता बॅनर्जींनाच फायदा झाला. हा आत्तापर्यंतचा पश्चिम बंगालचा इतिहास आहे. पण हे सगळं जरी वास्तव असलं तरी भारतीय जनता पार्टीच्या जे कोणी सुधांशू सरकार नावाच्या उमेदवारांना ते विधानसभेच्या बूथवर फिरत असताना पश्चिम बंगालातल्या तिथल्या तृणमूल काँग्रेसच्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी अक्षरशः ताणून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला किंवा घाबरून त्यांना एक रक्षकाच्या जीवावर तिथून पळ काढावा लागला. हे सुद्धा पश्चिम बंगालमधलं वास्तव आहे. पण कोण एखाद्या फरसाणच्या दुकानामध्ये 10 रुपयाचा काय तिथला आवडीचा पदार्थ खातंय, तर कोण माशेवर ताव मारतंय. पण तिथल्या लोकांना काय अपेक्षित आहे, खाण्यासाठीच निवडणुका आहेत. अर्थात
सत्तेमध्ये आल्यानंतर फक्त खायचंच आहे, राज्याला लुबाडूनच ढेकर द्यायचे, हे सगळं वास्तव तिथल्या लोकांना माहीत असताना ममता बॅनर्जींनी मात्र यांच्यावर सडकून टीका केली आणि पश्चिम बंगालमधल्या मायबाप जनतेने, तिथल्या नागरिकांनी आता ज्या पद्धतीचं मतदान केलंय, ह्यांना माशेच काय, माशेचे 5 पिढ्या आठवतील किंवा त्या फरसाणवाल्याच्या 10 पिढ्या लक्षात राहतील, अशी अवस्था एकंदरीत पश्चिम बंगालमध्ये या निवडणुकीमध्ये करण्याचा प्रयत्न पश्चिम बंगालच्या वाघिणीनं केला असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. महिला विधेयक का लोकसभेमध्ये आणलं त्याचं एक उत्तम उदाहरण सांगतो. महिला विधेयक त्यांना आत्ताच का आणावं लागलं, कारण ह्या 2-4 राज्याच्या ज्या निवडणुका आहेत, तामिळनाडू असेल, पश्चिम बंगाल असेल, तिकडं आसाम असेल, इथल्या निवडणुकांमध्ये तो आपल्याला फायदा मिळावा आणि आम्ही कसं महिलांच्या बाजून आहे, परंतु हे विरोधक कसे अत्यंत क्रूर, वाईट आणि कपटी मनाचे आहेत, म्हणून त्यांनी महिला विधेयक पारित करू दिलं नाही. या सुद्धा गोष्टीचा परिणाम भारतीय जनता पार्टीला वाटत होता की विरोधी पक्षावर होईल आणि आपल्याला त्याचा फायदा होईल, परंतु शेवटी जनता जाणकार असते. हे कसे चुकतात, कशा पद्धतीनं प्लॅनिंग करतात, सगळं सगळ्यांना माहिती आहे. पण पदाचा गैरवापर करून, अर्थात सत्तेचा गैरवापर करून भारतीय जनता पार्टीनं जो जो डाव साधण्याचा प्रयत्न केला तो हाणून पाडण्याचं काम म्हणजे ममता दीदींनी केलं किंवा त्यांच्या पक्षाच्या लोकांनी केलं. आणि आता प्रत्यक्षात ज्यावेळेस काउंटिंगची प्रक्रिया असेल, निकालाची वेळ असेल, त्यावेळेस मात्र जसे दिल्लीतून हे सत्ताधारी सगळे पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्ये गेले, सगळ्यांना निराश होऊन परत वापस यावं लागेल. कारण भारतीय जनता पार्टीला, मला असं वाटतं, पश्चिम बंगाल कधी जिंकता येणार नाही, तामिळनाडू कधी जिंकता येणार नाही. आसाममध्ये जरी त्यांची सत्ता असली तरी सगळीकडे काँग्रेस आणि इतर त्यांचे जे मित्रपक्ष आहेत, भले जरी तिथं पश्चिम बंगालमध्ये TMC तृणमूल काँग्रेस हे ताकदीनं या सगळ्यांच्या विरोधात लढत असली तरी काँग्रेस सत्तेत बसण्यासाठी नंतर हे एकत्र येऊ शकतात, हे नाकारता येणारी गोष्ट नाही. कारण सत्तेसाठी एक एक जागा नंतर महत्त्वाची असते, काहीही होऊ शकतं. परंतु जे काही महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडतंय हे विचित्र, भयानक आणि विचार करायला लावणार आहे, एवढंच मला या माध्यमातून सांगायचं. पण राजकारणामध्ये तुमच्या एका चुकीच्या भूमिकेमुळं पक्षाला किती मोठा परिणाम भोगावा लागेल हे निवडणुकीच्या या रणधुमाळीत नक्कीच कळतं. मला असं वाटतं की जनता जनार्दन जर भरभरून, महाराष्ट्रात कधीच एवढं मतदान झालं नाही, इतर राज्यामध्ये सुद्धा कधीच एवढं मतदान झालं नाही, केरळमध्ये सुद्धा एवढं मतदान झालं नाही, तामिळनाडूत नाही, पश्चिम बंगालमध्येच कसं काय एवढं मतदान झालं, लोक काय एवढं झाडून मतदान करायला आले, सत्ता कुणाच्या ताब्यात द्यायचे का आहे तीच कायम करायचे, हे चित्र लवकर स्पष्ट होईल. परंतु मतदार जागृतीचा फायदा पश्चिम बंगालमधल्या विकासाला झाला पाहिजे, एवढं साधं सरळ मत एक भारतीय नागरिक म्हणून आपण व्यक्त करायला हरकत नाही. आपण कुणाचेही समर्थक नाही आणि कुणाचेही विरोधक नाही, हे सगळ्यांनी समजून घ्यावं. मी संतोष शिंदे, धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.